नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माइंड लाईट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता आपण पोहोचलेले आहोत देगलूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणचं जे चौक आहे त्या चौकात. माझ्या पाठीमागचे जे चित्र पाहतात ते आहे धनगर समाजाच्या हक्काचं. धनगर समाजाच्या ज्या भावना आहेत ते एसटी मध्ये त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेतनं या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. प्रामुख्याने प्रत्येकाचंच म्हणणं आहे की धनगर आणि धनगर हे एकच असून या एका गोष्टीसाठी अनेक वर्षापासून धनगर समाजावरती अन्याय झाल्याची भूमिका या समाजातील अनेकांनी मांडलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर यांना या एसटी मधून आरक्षण मिळालं पाहिजे, ती अंमलबजावणी झाली पाहिजे, अन्यथा या सरकारला आम्ही पायउतार करू अशाही भूमिका आता धनगर समाजाकडून आता व्यक्त होताना दिसत आहेत. आरक्षणांचे हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. देतो देतो जय भीम. देतो देतो जय भीम. दीपक भाऊ तुम्हारे बड़े हम तुम्हारे साथ हैं. दीपक भाऊ तुम्हारे बड़े हम तुम्हारे साथ हैं. एसटी आरक्षण अंमलबजावणी झाली पाहिजे. एसटी आरक्षण अंमलबजावणी झाली पाहिजे. कसं देत नाही आरक्षणांच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आज धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या अनुषंगाने आपण देगलूर येथे रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. काय आपली प्रमुख मागणी आहे, काय भूमिका असणार आहे येणाऱ्या काळात? ऑलरेडी धनगर समाजाला आरक्षण घटनेमध्ये दिलेलेच आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये नमूद केलेलं आहे की एसटी म्हणजे धनगर समाज हा एसटी मध्येच आहे ऑलरेडी. फक्त त्याची अंमलबजावणी सरकारला करायची आहे. पण सरकारला काय अडचणी आल्या ते काय कळायला मार्ग नाही. धनगर किंवा धनगड असा जो संभ्रम करून ठेवलेला आहे गव्हर्नमेंटने. ऑलरेडी 8 राज्यामध्ये धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण आहे, फक्त महाराष्ट्रामध्येच नाहीये. योगी सरकारने सुद्धा परवा युपी मध्ये सुद्धा धनगर समाजाला सर्टिफिकेट धनगर म्हणून इश्यू केलेले आहेत. मोदी सरकार सुद्धा पॉझिटिव्ह आहे. देवाभाऊ सुद्धा पॉझिटिव्ह आहेत. पण त्यांनी का डिले करायचं हे काही समजायला मार्ग नाही. त्याच्यामुळं धनगर समाज हा संभ्रमावस्थेत आहे. ऑलरेडी आमचं आरक्षण आहे, घटनेनं दिलेलं आहे आणि हे कुणाचं नुकसानकारक नाही किंवा कुणाच्या आम्ही आरक्षणाला धक्का बी लावण्यात आल्या. ऑलरेडी घटनेला दिलेलं आहे आपल्याला. त्या उद्देशानं हे समाज आता इतक्या वर्ष 70-75 वर्षापासून मागासलेलं राहिलेलं आहे. आता प्रमुख तुमची काय मागणी असणार आहे? प्रमुख काय मागणी आहे? आता फक्त म्हणजे आपल्या राज्य सरकारने अधिवेशन बोलवायचं 1 दिवसाचं, राज्यपालाकडे म्हणजे पूर्ण निवेदन द्यायचं की बा हा धनगर समाज एसटी मध्ये ऑलरेडी आहे, फक्त त्या अंमलबजावणी त्या GR ची अंमलबजावणी करा म्हणून सर्टिफिकेट काढा, GR काढा, काही करा तुम्ही तुमच्या लेवलनं. आणि मग एकदा मोदी सरकारशी बोलून, कारण का सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पण तुमचीच सत्ता आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये पण तुमचीच सत्ता आहे. त्याच्यामुळे दोघांनी जर ठरवलं तर 1 दिवसातही हे होऊ शकते. पण आम्ही म्हणतो मग ठीक आहे 2-4 दिवसात घ्या तुम्ही. दीपक भाऊ बोराडेंचं आज 15 दिवस जवळपास उपोषण चालू आहे. त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे ऑलरेडी. जर समजा त्यांच्या प्रकृतीला काही झालं दुर्दैवानं तर संपूर्ण महाराष्ट्र पेटू शकते. त्याच्यामुळे एकच विनंती आहे सरकारला की हे तातडीने याची अंमलबजावणी करायला सांगा. या माध्यमातून सगळीकडे आज रस्ता रोको संपूर्ण महाराष्ट्रात आहे किंवा एका देगलूर शहरात आहे म्हणून असं नाही. पण विनंती सरकारला आहे की बा समाज व्यवस्था बिघडू देऊ नका. पोलीस प्रशासन आम्हाला उत्तम सहकार्य करत आहे. पण शेवटी कसं आहे, तरुण मुलं जे आहेत शेवटी त्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आतापर्यंत. पण ह्यापुढे पुढच्या पिढीचं नुकसान होऊ नये ह्याच्यासाठी पूर्ण जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे. ह्याच्या पुढे सगळं आया माया बहिणी जनावर सुद्धा घेऊन लोक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. त्याच्यामुळे सरकारने एक देगलूर शहराच्या वतीनं देगलूर तालुक्याच्या वतीनं मी एक विनंती करू इच्छितो की बाई लवकरात लवकर 2-4 दिवसामध्ये निर्णय घ्या. पॉझिटिव्हली दररोज तुमचे मिटिंग चालू आहेत, बस दुसरं काहीच नाही. एसटी मधून आरक्षण जो डिले झालेला आहे त्याच्याबद्दल सरकारने ताबडतोब याची अंमलबजावणी करण्याची घोषणा करावी एवढंच मी सांगू इच्छितो. एसटी आरक्षण आमच्या हक्काचं. आपली प्रमुख मागणी काय आहे आणि कशासाठी आजचा हा रास्ता रोको आंदोलन आपण केलेला आहे, काय सांगाल? आमची प्रमुख मागणी गेल्या 50 ते 55 वर्षापासून हे मागणी आमची प्रलंबित पडलेली आहे. आम्ही आमच्या प्रमुख मागण्यासाठी आमचे संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे गेल्या 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिना दिवसापासून जालना येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आमचं मराठवाड्यातून महाराष्ट्रातून जवळपास 40 लाख लोक आम्ही तिथं जमा झालो 24 तारखेला. आणि शासनाला आमचं एकच म्हणणं आहे की बाबा आम्हाला बाबासाहेबांना घटनेमध्ये दिलेलं आहे ऑलरेडी. आम्ही मागत नाही नवीन कोणाला, आम्हाला द्या, आम्हाला पाहिजे असं काही नाही. आम्हाला बाबासाहेबांना संविधानामध्ये दिलेलं आहे आणि त्या संविधानामध्ये दिलेलं फक्त आमची अंमलबजावणी करा म्हणून
गेल्या वेळेस देवाभाऊ हे 2014 मध्ये आले होते आमच्या मागणीस, आमची मागणी पुरा करतो म्हणून, पण काही मागणी मान्य झाली नाही. पण सत्ता सध्या तुमची आहे, राज्यात सत्ता तुमची आहे, केंद्रात सत्ता तुमची आहे. आमची जी मागणी आहे अंमलबजावणीची धनगर समाजाची भूमिका सरकारच्या विरोधात कशा पद्धतीने का पाहायला मिळेल, काय सांगाल? येत्या 4-2 दिवसात आम्हाला या सरकारनं सध्या चालू सरकारनं जर आमचं प्रश्न मिटवलं तर आमची सरकारशी अजून पुढे संबंध चांगले राहतील. जर येणाऱ्या 4 दिवसामध्ये आमचा विचार जर सरकार नाही केलं तर आम्हाला सरकारला घरी सुद्धा बसविता येईल, ही आमची मागणी राहील. बोराडे साहेबाला लवकरात लवकर बऱ्याच दिवसापासून बसलेले आहेत, त्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही हे रस्ता रोको का करत आहोत की कुठेतरी महाराष्ट्रभर हे सगळं उमटलेलं आहे, बघून तरी सरकार आम्हाला आमचं धनगर आणि धनगर एसटी आरक्षण आमची अंमलबजावणी करेल म्हणून आम्ही हे रस्ता रोको आज आंदोलन केलं. धनगर समाजाकडून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. आपण या समाजाचा भाग म्हणून आपण काय सांगता, काय भावना व्यक्त करता? दीपक भाऊ बोराडे म्हणल्याप्रमाणे आम्ही देगलूर येथे आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेले आहे. सर्व धनगर समाज बांधवांचा प्रतिसाद आणि प्रशासनाचा प्रतिसाद मिळाल्याबद्दल चांगल्या प्रकारे रस्ता रोको आंदोलन पार पडलेले आहे. पुढे दीपक भाऊ ज्याप्रमाणे म्हणतील त्याप्रमाणे आपण दीपक भाऊचे पालन करू, आदेश पालन करू. या संबंधित जे पुढले आदेश येतील त्याप्रमाणे आपण मुंबई पसरत जाऊ. येणाऱ्या काळामध्ये मुंबई सुद्धा गाठायची तयारी आहे. चक्का जाम करण्यात येत होते. धनगर समाजाच्या भावना या आता तीव्र पद्धतीने पाहावयास मिळत आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात एसटी मध्ये अंमलबजावणी व्हावी ही प्रमुख मागणी आहे. काय सांगाल तुम्ही तरुण म्हणून किंवा या धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करता, काय भावना व्यक्त करता? धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणी ही झालीच पाहिजे म्हणून दीपक भाऊ बोराडे साहेब जालना येथे उपोषणाला बसले. आता आजचा 15वा दिवस आहे, तरी त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेले आहे. तरी देगलूरला पण करण्यात आलेले आहे. आणि पूर्णतः 100% लवकरात लवकर या सरकारने आमची नोंद घेऊन एसटीत अंमलबजावणी केली पाहिजे. नाहीतर आम्ही स्वतःचा रस्ता बनवलेला आहे मुंबईला. दीपक भाऊ बोराडे सांगितले तर मुंबईला जाऊ आम्ही. आज आमच्या देगलूरमध्ये एसटी आरक्षणासाठी धनगर समाजाच्या चक्काजाम आंदोलन दीपक भाऊ बोराडे यांच्या सूचनेनुसार करण्यात आलेले आहे. 14 वर्षापूर्वी बारामती येथे फडणवीस साहेबांनी आम्हाला येऊन उपोषणाला बसले असता ते विरोधी पक्षनेते होते. त्यांनी सांगितले की बाबा तुमचा समाज माझ्या पाठीशी उभा करा, आमचा पक्ष सत्तेत बसवा. सत्तेत बसवल्याच्या नंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये मी तुम्हाला आरक्षण देतो. माझा अभ्यास धनगर समाजाविषयी खूप झालेला आहे. गाडीवर पुरावे माझ्याकडे आहेत एसटी देण्यासाठी, असं ते लेखी जाहीर बोलले होते, लेखी दिले होते. तर माझं म्हणणं एवढंच आहे की आज 14-18 वर्ष झाले तरी सुद्धा आमच्या समाजाला एसटीचं आरक्षण मिळालेले नाही. आता दीपक भाऊ बोराडे हे उपोषणाला बसले आहेत. शिष्टमंडळ आलं होतं, फक्त सरकार सकारात्मक आहे, हे आहे, टोलवाटोलवी करत आहेत. तर माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही त्यावेळेस जे आश्वासन देऊन आमच्या समाजाकडून मतं घेतला आहात त्या मताची तुम्ही आम्हाला ते मताचे काही तर देऊ शकत नाही. फक्त आमच्या एसटी मध्ये आरक्षण देऊन आमच्या समाजाचे जे मतं घेतात त्याची थोडेसारी तरी उतराई व्हा. आणि जर संविधानामध्ये घटनेमध्ये धनगड महाराष्ट्रासाठी 36 नंबरवर दिलेले आहे. एवढंच की धनगर आणि धनगड हा फक्त एक स्पेलिंग मिस्टेक आहे. गंगाखेडला तुम्ही रेल्वे स्टेशनवर गेला तर गंगाखेड असं इंग्रजीत आहे आणि मराठीमध्ये गंगाखेड असं आहे. फक्त डी आणि आरचा हा अपभ्रंश झालेला आहे. माझी विनंती आहे सरकारला की त्यांनी धनगरचा अपभ्रंश दूर करून एक GR काढावा आणि धनगरऐवजी धनगर संबोधून महाराष्ट्रातील धनगरांना एसटीचं आरक्षण द्यावं. त्यांच्या मनात आलं तर ते काहीही करू शकतात.